बघा पूर्ण मिठाईचं दुकान आहे, बाजूला जिलेबी तलतान, मस्त एकविरायचं मुखवटान. कोट बघा कवरेज जाते. वेंगू का आहे ते लुगू लुगू सगळा मेकअपचं सामान. तेल बघा 50 रुपयाला, मस्त आहे ड्युअल टोन मध्ये. सुक्या मावऱ्याचा पक्का मोठा दुकान. कोलिम कसा जवला कसा सुरमई सुकवलेली आहे बघा. काय किलो? मस्त बोंबीला ना मोठं मोठं. आणि ही कशी टेंगली कशी हरवलेला कुप्पा सुरमई बांगड क्वालिटीचे हिसाबाशी असतं ना बघा. बघा बोंबील मोठ्या साईडला बघा. सुका मावरा तोरून मिळेल तुम्हाला. वाम आहे वाम. आंबार कशी आंबार पिट्या वाटा काय किलो मामा? क्वालिटी सुका पाकाट आणि सुकी बोलार काय किलो मावशी सुरमई? किती दिवस असते ही जत्रा? नमस्कार मंडळी, मी मोहित गुले, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोळी या युट्यूब चॅनलवरती. मंडळी बरेच दिवसांनी आज व्लॉग चालू केलाय, कारण आज चाललोय मी खोपोलीमध्ये. खोपोलीमध्ये एकदम प्रसिद्ध जत्रा ती म्हणजे बोंबलेटोबाची जत्रा. बोंबलेटोबा का बोलतात आणि कशावर नाव पडला ते बघू आपण, विचारू कोणाला तरी. पण जी खोपोलीची जी मेन जत्रा ती बोंबलेटोबाची जत्रा. विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, भरपूर मोठी जत्रा भरते असं मी फक्त ऐकलं आहे. तर जाऊन बघूया कशी काय जत्रा भरते, काय ते आपल्याला समजेल. चला दर्शन करू सर्वात पहिल्यांदा आणि मग जत्रा बघू. आणि ही जत्रा फेमस आहे यासाठी सुक्या मावऱ्यासाठी, कारण सुक्का मावराचं दुकान आवरा असताना सगळे प्रकारचा सुक्का मावरा मिळतंय. जाऊन बघूया कशा प्रकारची जत्रा, काय काय बघायला मिळतंय. कारण मम्मी मला बोललेली काय घरचा सामान सगळा मिळतंय, आवरल ते डायरेक्ट घेऊन ये. ए जबस र काय नाही काय बोलतय. चला जाऊया. मंडळी पोचलोय आता खोपोलीला. आपल्या गावाची इथंच आहे मंदिर. आपल्यासोबत रोशन ठाकूर आणि व्यंकटेश कोहली. चला पार्किंगला लावते तर गाडी. पेटीएम के लिए धन्यवाद, पेटीएम के लिए धन्यवाद. जत्रा चालू झाली, पहिलेच कोयत तव चालू झालं नाही बघा. सगळा शेतीचा सामान अवजार. या साईडला बघा पालणी आण आकाश पालना. जत्रा चालू झाली. बघा मंदिर समोर, मंदिर दिसत असेल तुम्हाला. हा आहे मंदिर, टेकडीवर मंदिर आहे डोंगरावर. चला त्या साईडला पण बघा पालणी आण. जाऊया आता. लाल गट्ट्यांची दुकानं पण बघा चालू झाली. लाल गट्टे नाही, लाल गट्टे हे बस बघा पालना बघा. चला मंडळी जत्रेला सुरुवात झाली. आयल्या आयल्या सगळं दुकानं लागलं. सर्वात पहिल्यांदा दर्शन घेऊया. नाही दर्शन घेऊ ना पहिले, सगळ्यांना पहिले दर्शन घेऊया आणि दर्शन घेतल्यावर मग जत्रा फिरूचं. पण चला म्हणजे मोहित आहे आज आणि व्यंकू दिसते समोरला. विठोबा देवस्थान रोशनचा व्लॉग चालू झालाय. आपल्यासोबत आहे ना जत्रा बघा मंडळी, फुल जत्रा भरली. आणि आज लोकू पक्का आहे जत्रण बघा. बारके पोरांची खेळणी, या साईडला मिठाईची दुकानं. बारकी पोरच झाली दोघ जण आहे बघ. बघा काय मेहंदी कार आता करा रोज काल मांडव आहे नाही मेहंदी काढून घे. समोर पायऱ्या दिसतात. जाऊया देवलान आता मंडळी. जाऊया आता मंदिरात, दर्शन घेऊया मस्तपैकी. त्याच्यानंतर पूर्ण जत्रा फिरू, बघूया जत्रेत काय काय मिळतंय ते तुम्हाला सगळं दाखवते. मंडळी आताच टिक्का लावून घेतलाय बघा मस्त. कसा वाटतं एकदा सांगा. कमेंट करून सांगा. नमस्कार. एका दिलास काय? दिला चला धन्यवाद. तिघवांशी लावलाय टिक्का.
मस्तपैकी. चला जाऊया दर्शन घेऊया. बघा मंडळाच्या पायऱ्या खालपासून वरपर्यंत जराशाच पायऱ्या. आता आलोय मंदिराचं पण. बघा मंडळी बोंबला विठोबाचं मंदिर, विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे बघा. म्हणजे त्यालाच बोंबला विठोबा बोलतात. आणि बघा श्री विठोबा देवस्थान ताकई. जाऊया आणि मस्तपैकी दर्शन घेऊया. चला मंडळी आयल्यासारख्याला आता ओटी पण घेतली बघा. नारळ घेतलाय आणि हार घेतलाय. चला मस्त मंदिर सजवलंय. आणि आतमध्ये बघा मंडळी मंदिर बघा पूर्ण सोन्याने मडवलेला आहे. पूर्ण गाभारा जो आहे ना विठ्ठल रखुमाईचा पूर्ण सोन्याने मडवलेला आहे बघा. मस्त एकदम. चला मंडळी दर्शन घेऊया. मस्त बघा आज मस्त रूप एकदम खोलून आल्या बघा विठ्ठल रखुमाईचं. मस्त एकदम. आणि पूर्ण गाभारा आहे ना पूर्ण सोन्याने मडवलेला बघा. मामा आहेत बघा विना घेऊन मस्त. आणि या साईडला बघा पालखी आहे. पालखी कधी निघते मग? पालखी कधी निघते मग? या एकादशीला पालखी निघेल का? पहिल्या एकादशीला म्हणजे घेऊन आले पालखी टाकायची. हीच ती पालखी का? आणि ही मग पालखी कधी निघेल मंदिरातून? ही पालखी कधी निघेल मंदिरातून? या एकादशीला जी येईल त्या 15 तारखेला ना? या 15 तारखेला. हा हो शनिवारी आहे. अच्छा हा. बघा मंडळी पालखी आहे विठ्ठल रखुमाईची. तुमचं नाव सांगा अगोदर. अनिल पाटील. तुम्ही इथलेच? ओके. तर मला सांगा की आपला हा जो आम्ही बोलल्याप्रमाणे की नाव कसा पडला बोंबल्या विठोबा? पूर्वी तुकाराम महाराज इकडे मिरच्याचा व्यापार करण्यासाठी येत. बरोबर. आमच्या मंदिरामध्ये येऊन थांबत. इथल्या लोकांनी काही मिरच्या खरेदी केल्या पण त्यांना पैसे रोख दिले नाही. त्यामुळं देवाने एक लहान मुलाचा अवतार घेऊन गावात जाऊन बोंब मारली. बरोबर. त्यांची पैसे देणे तर तुमचं हे होईल अशी भीती दाखवली त्यांना. भीती दाखवली. हा. देवाने पंढरपूरच्या पांडुरांनी हे केलं त्यामुळे लोक घाबरली. त्यांना माहिती नाही एक लहान मुलाचं असं वेगळं भीती दाखवली. त्यामुळे लोकांनी येऊन पैसे दिले आणि त्यामुळे बोंबला विठोबा हे नाव पडले. ओके. त्याच्यामुळे बोंबल्या विठोबा नाव पडले. आणि भरपूर जण अशी म्हणतात की मच्छीचा हा तर ते काय आहे? इथं कोट्यावधी रुपयाचा मच्छीचा व्यापार चालतो. बरोबर. त्यामुळे लोकांचा समज असं आहे की म्हणजे सुक्या मच्छीचा मोठा व्यापार चालतो. त्यामुळं बोंबल्या विठोबा हे नाव पडलेलं. ओके. त्यामुळे नाव पडलं की बोंबल्या विठोबा. तर मंडळी हा एक छोटासा कन्फ्युजन होता. आपल्या मामाने दूर गेला की मिरच्या विकायला आलेले त्यांचे पैसे दिले नाही आणि नंतर देवानी त्या जो मिरच्या विकत होता त्यांना मदत केली म्हणून बोंबल्या विठोबा असा नाव पडला. म्हणजे देवानी बोंब मारली गावात जाऊन. हा म्हणून हा बोंबल्या विठोबा. अशी स्टोरी आहे या देवस्थानाची बघा. मस्त छान माहिती दिली. धन्यवाद. काय नाव का तुमचं? अनिल पाटील. तुम्ही इथलेच याच गावातले स्थानिक घेतलेच. धन्यवाद. मंडळी आपल्याला दादा भेटलेत आणि विचारला पहिले युट्यूबवर काय चॅनल सबस्क्राईब केला दादा धन्यवाद. आणि मस्त सहकार्य केलं आपल्याला. काय नाव काय तुमचं? चिन्मय दत्तात्रय पाटील. तुम्ही कुठले? स्थानिक ताकाई गावातले काय. धन्यवाद. मंडळी ताकई देवस्थान बोंबले विठोबा म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिर ताकई इथून आपल्याला मान सन्मान दिलेला आहे. खूप आभारी आहोत. रामकृष्ण हरी. बघा काय सुंदर असा हा विठ्ठल रखुमाईचा मंडळी. बोला पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. मंडळी आज रूप बघा विठ्ठल रखुमाईचा एकदम खुलून आलाय आणि गाभारा एकदम सोन्याने वाढवलेला आहे. एकदम मस्त वाटतंय. म्हणून बघूनच एकदम भारी वाटतंय. चला रामकृष्ण. बघा मंडळी मंदिराच्या समोर चालू आहे आणि या साईडला मस्त पूर्ण जत्रा दिसते बघा. आता मंदिराजवळ आहे आणि मंदिरावरची पूर्ण जत्रेचा नजारा दिसते बघा. या साईडला बघा पालणी हान
व्यंकू जत्रा ही किती दिवस असते? 15 दिवसाची जत्रा. कार्तिक महिन्यांची पहिली एकादशी, पंढरपूर आणि ही यात्रा म्हणजे विठ्ठलाची यात्रा. आणि दुसरी एकादशी येते ते आळंदी ज्ञानेश्वर. म्हणजे आता 15 तारखेला एकादशी येईल त्याला ही संपते नाही. त्याला ही संपल आणि मग आळंदीची सुरू त्या आळंदीची सुरू एकादशी. म्हणजे 15 दिवस ही जत्रा असते बोंबला विठोबाची. तर आता जाऊया. मस्त दर्शन एकदम मस्त आला. दर्शन कसं आला? दर्शन एकदम मस्त आला आणि सहकार्य सुद्धा मस्त केला. आपल्याला व्हिडिओ काढून दिली, नाही तर कुठच्याच मंदिरात व्हिडिओ काढून देत नाही. व्हिडिओ काढून दिली, मस्त वाटलं. खूप खूप धन्यवाद. मान सन्मान पण केला. असं कुठल्याच देवस्थानला अजूनपर्यंत नाही. हो बरोबर. कारण आपण बऱ्याच व्हिडिओ केले, बऱ्याच ठिकाणी गेलोय, असा सहकार्य कधी भेटला नाही. मस्त. आणि मी तर गाभाऱ्याच्या आतमध्ये गाभाऱ्याच्या आतमध्ये गेला. आणि आता दर्शन तर मस्त झालं. आता पूर्ण जत्रा फिरूया, बघूया जत्रा आपल्याला काय काय बघायला मिळते. बराच काय बघायला मिळते. पालणी मिलणी संध्याकाळी सुरू होतील, पण बाकीची जत्रा फिरायला मिळेल आपल्याला. चला जाऊया. आणि मेन म्हणजे बोंबला विठोबाला येता होतो सुका मावरा तुम्हाला घ्यावाच असेल. सुका मावराचा पक्का मोठा मार्केट भरते. त्यात येऊ जाऊ आपण. या साईडला आहे, या साईडला सगळी पालणी बारकेपर्यंत केली. चला पालणी बघा, पालणी बोर्ड बघा कवरेज जात आहे. हे मस्त आण बावली बघ. किती रुपयाला? 100 रुपयाला. 100 रुपयाला एक. कंचा पण बावला घ्या, 100 रुपयाला एक. बोलताय का ना? कोण बोलताय? तू मस्त आण. घेऊ का एक बारक्याला? येताना घे, जाताना घेऊ. चला चादरी बघू. चला चादरी. उषा बघताय तुम्ही, चादरी बघताय. भरपूर असा काही नाही बघायला भेटत. उषा मस्त. 100 रुपये जोडी. सोप्यावरच्या उशाने नाही. सोप्यावरच्या आणि 100 रुपये जोडी. 100 रुपये जोडी. 100 रुपये जोडी मस्त आहे. आला तर घेऊन जा 4-5 जोड्या. हे बघा समोरच आपल्याला चादरीचा दुकान भेटलाय. मस्त ब्लँकेट आण. आता थंडीचा महिना आलाय, थंडी सुटायला लागली त्याच्याकडून. बघा मस्त ब्लँकेट आण. काय ब्लँकेटाचा प्राइस काय? 350 रुपये आहे दादा. 350 रुपये. डबलचा आहे. म्हणजे कशावर डिपेंड असते प्राइस? वजनावर. जसं जाड घेशील तसा प्राइस असते काय? स्टार्टिंग किती पासून आहे? स्टार्टिंग 350 पासून. ही सिंगलचा म्हणजे पातळ ना. आणि याचा काय? याचं काय रेट? 800 रुपये. 2 किलोचा आहे तो. 2 किलोचा 800. आणि 1600 ग्राम पासून 8 किलो ब्लँकेट आहे. असं आहे काय? त्याच्यावर डिपेंड असते काय? किलोवर डिपेंड असते. 8 किलो 6 किलो तसा ब्लँकेट. 6 किलोच्या ब्लँकेटचा काय प्राइस असेल? 2,500. असं आहे काय? म्हणजे 100 रुपयापासून ते 2,500 पर्यंत याच्याकडे ब्लँकेट आण. नक्की आलात बोंबला विठोबाची जत्रण नक्की विजिट करा. भावाशी शॉपला पनवेलला दुकान आहे. नगरपालिका कॉम्प्लेक्सला. असं आहे काय? होलसेल मध्ये. चालेल. नाव काय त्याचा? श्री कृपा कलेक्शन. श्री कृपा कलेक्शन. बघा श्री कृपा कलेक्शन नक्की विजिट करा. चालेल. धन्यवाद. बघा मंडळी काय आंबावाडी. काय आंबावाडी म्हणजे मोरंबा. काय पाव दादूस? कसा पाव? 100ला पाव. बघा आंबावाडी. पूर्ण आंबावाडीचं दुकान आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये आंबावडे आहे. मस्त. आणि या साईडला सगळं मिठाईचं चालू होता. बघा या साईडलाच बनवतात, लगेच गरम गरम खावायला देतात. हे बघा. हो गरम गरम जिलेबी. जिलेबी बघा मस्त गरम गरम. बघा पूर्ण मिठाईचं दुकान आहे, बाजूला जिलेबी तलतात मस्त एकदम. खाज बघा सगळे प्रकारचं खाजान, मुरू खान. या साईडला सर्व बघा पूर्ण जत्रा भरलेली आहे आणि बराच लोक आलेला आज जत्रण. मिठाईची दुकानं बघा मंडळी. जत्रण मुखवटा पण बघायला भेटतं आपल्याला. मस्त एकविरायचं मुखवटा आणि हे बघा
बाकी वस्त्र पण आण देवींचं बघा, सर्व प्रकार वस्त्र आण बघा, छोट्यांपासून मोठ्यापर्यंत आहे बघा. आणि मुखवटा मस्त आण बघा, अंबाबाईचा मुखवटा, एकविराईचा मुखवटा मस्त बघा. आणि या साईडला गजर, सगळी दुकानं आण बघा, फुल जत्रा भरली. या साईडला लबुबू आण बघा, एकदम ट्रेंडिंग बावली. 200 रुपये किती या डॉल साठी आहे ना, जेव्हा म्हणजे ट्रेंडिंगला आलेली तेव्हा ही डॉल मी मित्राला सांगून भरपूर टायमानंतर मला भेटली. तेव्हा किती रुपयाला होती? 1000 रुपये. मग आणि आता जत्रण 150 रुपयाला सगळे कलरच्या मस्त आण बघा. आणि फॅन आण मार्के पराना. वॉटर बॉटल पण आहे. वेंकूला माहितीच नाही. वेंकू काय ते काय लुगू लुगू गाबू गुबू. तू आपण काय बोलायचं? गाबू गुबू. कृषी अशी बका भीत आहे बाई. या साईडला बघा मंडळी कवर 50 रुपयाला ग्लास, 100 रुपयाला कवर. या साईडला सगळा मेकअपचा सामान सेल बघा 50 रुपयाला. काय पण घ्या 50 रुपयाला मेकअप सामान. पोरींसाठी एकदम सस्त्यात मस्त गर्दी बघा. आता म्हटले गर्दी बघा मंडळी. या साईडला बघा पूर्ण सुरुवात होत आहे जॅकेटची. थंडी आली तर स्वेटर बघा, स्वेटरची दुकानांची पूर्ण लाईन लागलेली आहे. आणि या साईडला पण स्वेटर बघा, बारके पोरांची, मोठे पोरांची, लेडीजची. थंडी मंडळी या साईडला बघा आता खरी जत्रा चालू आली. आकाश पालना सगळी पालनी चालू आली मंडळी. आलो आता बघा स्वेटरच्या दुकानात. स्वेटर जॅकेट काय स्टार्टिंग आहे भाई? 250 से स्टार्टिंग है. और कितने तक है? इतने तक है. स्टार्टिंग का क्या दिखाओ? जैकेट दिखाओ 2-3 स्टार्टिंग रेट का बघा. आपल्याला मस्त आहे ड्युअल टोन मध्ये बघा, मस्त आहे. हा वेंकू बघ तुला पाहिजे तर 250 रुपये. काय 250 रुपये. आणि याच्या थोडं जास्ती रेंज मध्ये 500 मध्ये दाखव थोडा एक बघा. तुम्हाला दाखवते. तुम्ही जर आय लव तर घ्या, मला कमी पण करून भेटल. योग्य तिला 550 ला. हा आतमध्ये जाड आहे, मस्त आहे. कमी होतील नाही? योग्य तिला भेटेल तरी 500 का तुला? 550 आहे. 500 ला देईल चालेल. बघा सगळं जॅकेटाचं दुकान आणि स्वेटर दुकान आलात तर घेऊन जा. मस्त सस्त्यान मस्त जत्र्यान चलेगा. धन्यवाद. या साईडला बघा मंडळी घोंगड्या, शाली, सतरंजी. आणि या साईडला पूर्ण आता जत्राचा फील येते बघा. एक साईडला बोट, एक साईडला आकाशपालना, पालनी, सगळी पालनी आता चालू आली. समोर डीजे चालू आहे. आणि आता आलोय मी घोंगडी, शाली, सतरंजी मिळतात. घोंगडी ही उन्हाची बनवलेली काय असते ना, मेंढ्याची. बरोबर, मेंढ्याची याची नाही, कापसाची, मेंढ्याची कापसाची. 550 रुपये. ओके 550 ला. म्हणजे कशी मीटरवर असते का कसं काय? प्राइस कशी मीटरवर असते का कसं काय? स्टार्टिंग काय? स्टार्टिंग काय घोंगडीची? घोंगडीची स्टार्टिंग काय? किती? 550 स्टार्टिंग. 1000ला कशी आहे दाखव. 1000ला कशी येईल? सॅम्पल दाखव. 800ला दाखवली आपल्याला. 1000ला बघूया. या 1000ला बघा मोठी आहे आणि मस्त आहे. पॅटर्न पण आहे. आणि घोंगडीमध्ये पॅटर्न करणं एक कठीण काम असते बघा. पूर्ण जो मेंढ्याचा कापूस असते ना त्याच्यानेच बनवलेली आहे बघा. मस्त 1000 रुपयाला. काय कारण आहे म्हणजे घोंगड्या महाग का असतात? काय कारण आहे?
हाताने बनवतात काय? हातानेच बनवतात लोक, हातानेच बनवतात कोंबड्या. हाताने बनवतात म्हणून महाग आहे काय? हाताने बनवतात ना म्हणून महाग आहे. हे आता तेच कारण आहे, कोंबड्या का महाग असतात? हाताने बनवतात. आणि सतरंजी पण आहे. सतरंजीचा काय रेट आहे? सतरंजी 200 रुपयाला. 200 रुपयाला सतरंजी. गोदड्या पण हान, ब्लँकेट पण हान. मस्त. गोदडी कशी? 350 रुपयाला. कोल्हापूरची आहे काय? कोल्हापुरी सतरंजी. कोल्हापुरी. हा मस्त आहे. 350 रुपयाला. आणि बघा जत्रा पूर्ण. तर मंडळी जत्रा फिरून झालं सगळी. आता आलोय सुक्या मावराच्या साईडला. सगळं आता सुक्या मावराचं दुकानं लागलं नाही बघा. सगळं आता सुक्या मावराचं दुकानं लागलं नाही बघा. तवरेक बघूया काय काय सुक्या मावराचं काय काय रेट हान बघा. वाकटे हान. या साईडला सुरमई दिसते सुकलेली. कोलिम हाय, आंबार हाय बघा. बोंबील हान मस्त. बोंबलेटवाला फेमस बोंबील आहे बघा. मामू केमिकल मोठं बोंबील हान. काय वाकट्या कशा? वाकट्यात 300 रुपये. बोंबील. बोंबील कसं? 500 रुपये, 400 रुपये. कोलिम कसा? जवला कसा? 300 रुपये. 300 रुपये किलो. आणि हे मांदेलं. मांदेलं सुकी मांदेलं. मांदेलं 200 रुपये. हे काय? ढोमी नाही. ढोमी कशी? ढोमी कशी? 300 रुपये. आणि सुक्के सोडं. सुक्के सोडे कसं? सुक्के सोडं 1500 रुपये किलो बघा. आयचं रेट हा सुक्या मावऱ्याचं. आता हे सगळं सुक्या मावऱ्याचंच मार्केट लागलं आहे पूर्ण. आणि सुक्या मावऱ्यासाठी फेमस आहे ही जत्रा. एकदम प्रसिद्ध जत्रा. सुक्या मावऱ्यासाठी एकदम प्रसिद्ध जत्रा आहे बघा. ही कशी 400 रुपये. ते कसे आहेत 700 रुपये. 700 रुपये बोंबील बघायला भेटणार बघा. बोंबील, वाकट्या, पिट्ट्या वाकट्या, बोंबील, कोलिम. आंबाडी कशी? आणि बघा मस्त बोंबील. मोठं मोठं बोंबील आण बघा. मस्त बोंबील आण मोठं मोठं. सुरमई आहे काय? बांगड. किलो 500 रुपये किलो. बघा सुरमई दिसते. खारवलेलं बांगड आण. सुरमई ही कशी मग किलोवरच नाही पण ओके. किलो 1200 रुपये किलो. सोडे दिसतात. सुरमई. सोडा आण. हे काय? हे काय? कुप्पा आहे काय? कुप्पा. कुप्पा आहे. कशी मग किलो? ओके, हा वाटा लावला का? 100ला वाटा. 4 भरपूर अशी सुकी मच्छी बघायला भेटेल तुम्हाला. सुक्या मावऱ्याचा मार्केट. आणि हा प्रसिद्ध आहे सुक्या मावऱ्यासाठी जत्रा बघा. सगळा सुक्काच मावरा दिसतोय वाट्यावर. 100 रुपये वाटा. ओके 100 रुपये वाटा लावला. 100 रुपये वाटा. मस्त आहे मग. 100 रुपयाला बागडा आहे. 100 रुपयाला मस्त आहे बघा. सोडं कसं आहे? सोडं 100ला पॅकेट. मस्त आहे 100ला पॅकेट. आणि ही कशी टेंगली? कशी टेंगली? 100चा वाटा पूर्ण का? 100ला वाटा बघा किती. 100 रुपयान भरपूर वाटा आहे नाही? हो मस्त आहे. सुकवलेला मावरा एकदम मस्त स्वस्त दरात आहे. आलात कधी घेऊन जा. आता 15 तारखेपर्यंत ही जत्रा आहे. हा ही मस्त आहे. बारीक एकदम मोठी बरी नाही बारीक. हा सुक्का कुप्पा बघा. हरवलेला कुप्पा, सुरमई, बांगड, कोलिम. सगळ्या सुक्या मावऱ्याचा मार्केट आहे बघा. पूर्ण दिसते तुम्हाला सुक्या मावऱ्याचा मार्केट आहे. आणि एकदम स्वस्त दरान सुक्का मावरा भेटतंय जत्रण. सुक्क बोंबील बघा किती प्रमाणात आणून ठेवलं बघा. बोंबील मोठ्या प्रमाणात तिथे विकल्या जातात. सुक्या मावऱ्याचा पक्का मोठा दुकान बघा. सगळा मावरा आहे सुका मावरा. वाकटी, बोंबील, जवला, कोलिम सगळा. आंबार दिसतंय. बोंबील दिसतात. अशी वाकटी काय किलो? 400 रुपये किलो. पिटी वाकटी. पिटी वाकटी 500. आणि बोंबील कसे आहे?
आणि आंबार कशी आंबार कोलिम 300 300-350 मस्त आहे म्हणजे. आणि हे काय टेंगली, ही कशी टेंगली? मोठी टेंगली, बारकी टेंगली नाही, मोठी टेंगली आहे. 400 रुपये किलो. मस्त एकदम सस्त्यात मस्त सुका मावरा. आय लव्ह जत्रण. तर घ्या मस्त वेगळी. आणि पूर्ण सुक्या मावराचं मार्केट आहे बघा साईडला. हे बघा सुक्का खारवलेला मावरा, कुप्पा आहे. हे काय सुरमई आहे नाही, सुरमई, बांगडा, हलवा दिसते बघा खारवलेला. वाकटे हान, सोडा हान, मांदेल हान, आपटेवाले काय ओळख दाखवलेली आहे आपल्याला. बघता व्हिडिओ आपल्या. धन्यवाद धन्यवाद. आपट्याचे काय? हा आपट्याचे पालखी नाही आलेलो. काय कसे आंबार? 400 रुपये किलो. काय काय तुमच्या इथं? जवला आहे, बोंबील आहे, वाकट्यान. वाकट्या काय किलो? वाकट्या किती? वाकट्या 400 रुपये किलो. बोंबील कसं? बोंबील 500 400. बांबू के बोंबील ना काय? किलो काय आहे? सोड काय किलो? 1800 रुपये किलो. पण क्वालिटीचे हिसाबाशी असतं ना बघा. सुक्का सोड. हा कोलिम कसा? कोलिम जवला 300 रुपये किलो. आणि बघा सगळा सुक्का मावरा आहे. सुरमई दाखव. सगळा सुक्या मावऱ्याचा. कधी आला जत्रा, आता 15 तारखेपर्यंत जत्रा आहे. 15 तारखेपर्यंत आहे नाही? किती दिवस असते ही जत्रा? 15 दिवस असते काय? म्हणजे एकादशी असं आहे काय? बघा सुरमई सुकवलेली, सुरमई सुकवलेली आहे बघा. काय किलो? नगावर आहे. काय नग? कसा नग? 1000 रुपयाला. म्हणजे सुकवून तरी बरं आहे. कारण 800 रुपये किलो सुरमई असते. 700-800. हा चालेल. धन्यवाद. हा धन्यवाद. आवडली ना? चालेल धन्यवाद. नाही कोलिम सगळा हेच मावरा दिसते. सुका, कोलिम, आंबार, टेंगली, वाकट्या. कसल्या वाकट्या? पिट्ट्या वाकट्या नाही? पिट्ट्या वाकट्या काय किलो मामा? 500 रुपये किलो. आणि या साध्या वाकट्या 550 रुपये किलो. आणि एक आहे मामा पाकटाचा. पाकाट बघा, पाकाट बोलारीचा बघा. मस्त एकदम सुकवलेला. काय भारी लागल आम्हाला. पाकटाचा आहे. ठीक आहे बा. ढोमी, बोंबील हो मस्तान बोंबील. मोठी साईज आहे. काय काय? हा बोटीवर सुकलेल्या ऐसा आहे काय? आम्ही बोटीवरच सुकवतो बापय. हो या पिट्ट्या वाकट्या. हा बरोबर. बोलारीचा मस्तान बघा. काय किलो आम्हा? हे बोलार आणि पाकाट आहे ना? पाकाट 1200 रुपये, बोलार 1400 रुपये. सुक्का पाकाट आणि सुकी बोलार मस्त एकदम खावाला एकदम भारी लागतात. आणि हे काय आम्हा? मुशी बघा. सुकवलेली मुशी. सगळं प्रकारचं मावराचा सगळं प्रकार बघायला भेटणार आपल्याला. आणि सुकवलेलं. आलात 15 तारखेपर्यंत अजून मार्केट आहे हो. नक्की आलात जत्रण तर मावरा घ्या विकत. सुक्का आणि स्वस्त आहे मावरा. आणि आता खरेदीला लोक पण पक्का आहे आज बघा. पूर्णच मार्केट भरला आहे. ही यात्रा मावऱ्यासाठीच प्रसिद्ध आहे. सुक्या मावऱ्यासाठी ही यात्रा प्रसिद्ध आहे. पोपट मासा.
पोपट मासा खावायला भारी लागते हो. सुकवलेला काय किलो अशी 700. आणि यो किती किलो असेल अंदाजे 1.5 किलो होईल तेवढाच. बांगडं कसं बांगडं सुकवलेला 100ला 5. म्हणजे आपण वला ऐकतो तसाच सुकी असं क्वालिटीवर. हा बरोबर 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 क्वालिटी. हो नाही कोहलीच आहे. 100ला बांगडं 5 नाही मिळत. ते सुकवलेलं बांगडं 100ला 5 येते बघा. म्हणजे स्वस्त दारान सुकवलेला मावरा भेटतय. या साईडला बघा सगळा सुकवलेला सगळा पूर्ण बघा. काय माकल्या बघा बारीक माकल्या. बघ व्यंकू टेंगली आण बघ. टेंगली काय किलो 100 रुपये पाव 400 रुपये किलो. आणि माकल्या कशा माकल्या 80 रुपये पाव किलो. काय 300 रुपये किलो. आणि वाकट्या कशा वाकट्या 120 रुपये पाव. मस्त बघा सुक्का मावरा बघायला भेटते आपल्याला. 800 रुपये किलो. 800 रुपये किलो एवढे बघताय. आणि कुठले मासे तुकडे साईडला बघा सुका मावरा तोरून मिळेल तुम्हाला. या साईडला घ्यावाचा आणि तोरून पण भेटेल मस्त. या साईडला मावशी आहे बघा सगळा सुकवलेला मावरा. या कसल्या तुकड्यान होलीच्या सुरमईच्या तेच बोलतय सुरमईच्या तुकड्या मस्त तोरलेला पूर्ण सुरमईचा सुकवलेला आहे बघा. 700 रुपये लागले. सोड कसं 700 रुपये किलो. मस्त सुकवलेला. बांगडं कसं बांगडं 100ला 5. मस्त पाहिजे ते मावरा आहे सुकवलेला. या अजून 15 तारखेपर्यंत ही जत्रा आहे. नक्की व्हिडिओ बघून आलात तर या जत्रेत आलात तर या मार्केटमध्ये या सुका मावरा घ्या. मस्त एकदम स्वस्त दरात सुका मावरा. चला कुठले तुम्ही नवघरचे काय मी करंजत शरद. हा मग आमचा तांडल घरांचंच काय असं आहे काय. तांडलाच्या वलकीचा दुकान आहे आपले वरडी नवघर पेन नवघर. काय काय मावरा मग बोंबील काय बोंबील काय किलो आहे 700 500 400 रुपये 700. आंबार कशी आंबार 400 रुपये किलो. आणि कोलिम 400 रुपये किलो. आय लव्ह जत्रा तर नक्की विजिट द्या शॉपला आणि घेऊन जा मस्त ताजा ताजा सुकवलेला मावरा. बरोबर नाही. धन्यवाद. बोल बघा सुकवलेली सुरमई जवळ जाऊ घेतलेली असेल नाही तर 4-5 किलोची सुरमई असेल. पण आता सुकवली काय किलो मावशी सुरमई 800 रुपये किलो सुरमई आहे. मस्त आय लव्ह जत्रान तर नक्की सुरमई घ्या. 800 रुपये किलो सुरमई. 800 रुपयानं तुम्हाला जितकी सुरमई नाही भेटायची पण 800 रुपयानं तुम्हाला सुकवलेली सुरमई मिळते एकदम मस्त. बाकी बांगडा हान बारकीव सुरमई आहे. बांगडा हान हलवा आहे उप्पा आहे. या कसल्या तुकड्यान मावशी सुरमईच्या तुकड्यान बांगडा हान सुक्क सोडा हान बोंबील हान बघा सगळे प्रकारचं बोंबील हान क्वालिटी मध्ये बघा. वाम आहे वाम काली वाम पिवली पण आहे याच्यान बघा. आणि आंबार हाय टेंगली हान बघा मोठी टेंगली बारीक टेंगली कोलिम हाय जवला बोलतात शेंगट बोलतात. बोंबील आहेत मोठा ते बोंबील हान वाकटे हान आता मला पाहिजे ते मावरा आहे. आता ही 15 तारखेपर्यंत या एकादशी पर्यंत ही जत्रा आहे. आयलं तर नक्की सुका मावरा घेऊन जा. एकदम सस्त्यान मस्त मावरा आहे. तर चला माझी पण आता चार्जिंग संपलेली आहे. जवळजवळ 5% चार्जिंग राहिली. निघता होता 6 वाजलं 6:15 वाजलेला संध्याकाळचं
सकाळी आलेलो काहीतरी 12 वाजेपर्यंत, जत्रा नाही आलेलो. चला आजचा व्हिडिओ इथपर्यंत. कशी वाटली जत्रा आणि बोंबले विठोबाची जत्रा, बोंबले विठोबा का बोलतात तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच समजलं असेल. जाऊया आता घरी. कशी वाटली नक्की व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मंडळी जर तुम्ही मावरा घेतला वेतून तर तोराला कोयता काती या बघा, काती पाहिजे बघा, कोयता पाहिजे, सगळा बघायला भेटेल. बोगदान हे बघ, कोयतान. आणि ज्यांना गट्टे खावायचा असतील, लाल गट्टे, त्यांची गट्टे खावायला या. मंडळी आता संध्याकाळचं 6:30 वाजलं आणि आता पालनी बघा कसली पेटली, ही बोट बघा कसली पेटली. एक नंबर दिसते बघा, आकाश पालना आणि बोट.